चिकन लेग विथ क्रिसमस स्टफिंग. क्रिसमससाठी एक स्पेशल स्टफिंग केलं जातं, जे स्टफिंग टर्कीमध्ये स्टफ केलं जातं. पण मी टर्कीच्या ऐवजी चिकन लेग वापरून तुम्हाला ही डिश दाखवतोय. त्यासाठी आपण सुरुवातीला काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. चिकन लेग बोनलेस, नंतर ब्रेडचे क्रूटॉन्स, बारीक चिरलेली पार्सली, थोडेसे बदाम, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची, वुस्टर सॉस, मस्टर्ड पेस्ट, विस्की साधारणतः 30 ते 40 ml, मीठ, ओरेगानो, मिरपूड आणि या वॉकमध्ये मी आधीच बटर घालून ठेवलेलं आहे. स्टफिंग करता सुरुवातीला आधी हे जे लेग बोनलेस आहे, हे बाजारात रेडीमेड लेग बोनलेस म्हणून मिळतात, ते लेग बोनलेस मी वापरलेले आहेत. तुमच्याकडे जर का लेग बोनलेस नसेल मिळत तर तुम्ही डायरेक्ट होल चिकन सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर का टर्की आवडत असेल, टर्की तुम्हाला मिळाली तर टर्कीचा जो पक्षी असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. टर्की असलं की चिकनचा एक मोठा भाऊ असं आपण समजू शकू. पण खरोखरच ते एक साधारणतः 5-6 किलोचा तो बर्ड असतो आणि टेबलावरती खरोखरच तो क्लास दिसतो. म्हणजे खास करून 24 तारखेला रात्री जेव्हा लोक चर्चमध्ये जाऊन मास करून येतात आणि मग डिनरला बसतात, तेव्हा टर्की, त्याच्याबरोबर स्टफिंग, क्रिसमस पुडिंग आणि आज जे मी तुम्हाला आधी सुरुवातीला करून दाखवलं सूप, टेरिन, हे सगळे पदार्थ टेबलावरती मांडलेले असतात आणि एक कम्प्लीट क्रिसमस मील आपला तयार होतो. हे लेग आपण थोडंसं स्लिट मारून घेऊ, कारण याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग करायचं आहे. ओके, चिकन लेग आता आपण मी तयार करून ठेवलेला आहे. आता आपण वळूया स्टफिंग कडे. स्टफिंग करता मी इकडे 2 चमचे बटर, चांगले मोठे चमचे बटर घातलेले आहेत या वॉकमध्ये. त्यामध्ये आपण सुरुवातीला घालूया बदाम, पिस्ता, नंतर अक्रोड यासारखे ड्रायफ्रुट्स तुम्ही ह्याच्यात वापरू शकता. ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची, नंतर पार्सली, ब्रेड, नंतर घालूया याच्यामध्ये ओरेगानो, थोडंसं चवीला मीठ, मिरपूड. परफेक्ट. टॉस करून घेऊ. हा मस्त स्वाद सुटलाय कम्प्लीट स्टफिंगचा. एवढं रंगीत स्टफिंग दिसतंय. ब्रेड क्रूटॉन्स आहेत, पण हे रेग्युलर स्टफिंग अगदी जगभरात सगळीकडे बनवलं जातं. हे स्टफिंग आम्ही टर्कीमध्ये सुद्धा स्टफ करतो किंवा अशा पद्धतीने चिकनच्या लेगमध्ये सुद्धा तुम्ही ते स्टफ करू शकता. त्याच्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी ही मस्टर्ड पेस्ट आणि वुस्टरशायर सॉस. आता याच्यामध्ये घालायची आपल्याला विस्की. तुम्ही विस्की घालू शकता किंवा रेड वाईन, पोर्ट वाईन जी बाजारात मिळते ती घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये मिक्स करा. पण घातली तर खरोखरच त्याला एक अप्रतिम अशी चव येते. नाही घातली तर क्रिसमसची जी मजा आहे ना, ती या स्टफिंगमध्ये जी आपल्याला पाहिजे, अपेक्षित आहे, ती आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे वाईन किंवा विस्की तुम्ही जरूर ते ऍड करा. स्टफिंग आपलं तयार झालंय, ते थोडंसं गार होऊन देऊ. मस्त स्टफिंग गार झालं की आपण या चिकन मध्ये ते घालूया. आणि सर्व करताना हे जे स्टफिंग आहे उरलेलं असतं, ते स्टफिंग सुद्धा नंतर त्याची एक मूद सेपरेट प्लेटमध्ये सर्व करतात. आता आपल्याला लागणारे सिल्वर फॉईल, ॲल्युमिनियम फॉईल सुद्धा आपण म्हणू शकतो. त्या पद्धतीने आपण ते रोल करून घेऊ. त्याच्यावरती घालूया थोडंसं मीठ, कारण चिकनला आपण असंच मॅरिनेट केलेलं नाहीये. मिरपूड,
That's it. या रोल केलं, याच्यातही ठेवलं, थोडंसं मीठ स्प्रिंकल केलं आणि मिरपूड. आधीच्या टेरिनमध्ये आपण आधी त्यामध्ये क्लिंग रॅप लावली होती, प्लास्टिकची रॅप लावली होती आणि नंतर सिल्वर फॉइलनी ते आपण वरनं रोल करून ते स्टीम केलं होतं. या ह्याच्यात आपण ते तव्यावरती चांगलं परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही या पद्धतीने करून त्याच्या स्कीवरमध्ये घालून कोळशाच्या आचेवरती सुद्धा आपण हे शिजवू शकतो, तव्यावरती शिजवू शकतो, ओव्हनमध्ये शिजवू शकतो किंवा स्टीम करून, जसं टेरिन स्टीम केलं तसं स्टीम करून घेऊ शकतो. आता मी तुम्हाला तव्यावरती कसं शिजवून घ्यायचं ते दाखवतो. तव्यावरती आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे. सो या वेळेला चिकन बनवताना तुम्ही या पद्धतीने जर का चिकन बनवलं तर तुमचे घरचे पण खुश होतील आणि तुम्ही एक पार्टी साजरी केल्याचा सुद्धा तुम्हाला अनुभव घेता येईल. सो यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने चिकन बनवून बघा आणि खरोखरच त्याची चव खूप विशिष्ट लागते, वेगळी लागते आणि नेहमीच्या आपल्या चिकन कुर्मा आणि चिकन करीपेक्षा ही चव नक्कीच चांगली लागेल. चिकन आता या तव्यावरती मी मस्त परतून घेतो. परतून झाल्यानंतर त्याची फॉईल काढून त्याचे स्लाइस करून आपण ते सर्व करणार आहोत. त्याच्याबरोबर थोडंसं हे स्टफिंग आणि अर्थात त्याच्याबरोबर आपल्याला भाज्या सुद्धा सर्व करायच्या असतात, कारण फक्त नॉनव्हेज सर्व करून चालत नाही. तर त्या भाज्यांच्याही रेसिपीज मी तुम्हाला सांगणार आहे. पण सुरुवातीला हे चिकन कसं बनवलं आणि ते कसं सर्व करायचं आहे हे सगळं तुम्ही लवकर त्याचा एक रिकॅप घ्या. झटपट याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन विथ क्रिसमस स्टफिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन लेग पीसेस, ब्रेड क्रूटॉन्स, बारीक चिरलेली पार्सली, बदामाचे काप, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, वुस्टर सॉस, मस्टर्ड पेस्ट, 30 ते 60 ml विस्की, मीठ, ओरेगॅनो, मिरपूड आणि बटर. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये बदामाचे काप, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेली पार्सली, ब्रेड क्रूटॉन्स, ओरेगॅनो, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मस्टर्ड पेस्ट, वुस्टर सॉस आणि विस्की घालून मिश्रण वाफवून घ्यावं. तयार स्टफिंग चिकन पीसेस मध्ये भरून ते रोल करून घ्यावेत. त्यावर मीठ आणि मिरपूड घालून स्टफ्ड चिकन रोल सिल्वर फॉइल मध्ये गुंडाळून ठेवावेत. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर फॉइल मध्ये गुंडाळलेले रोल परतून घ्यावेत.